नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना जो काही 5,500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार होता, तर त्या बोनसच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच लगेचच सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर अतिशय दमदार अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. दिवाळीच्या बोनस देण्याच्या संदर्भात बघा, जर आपण पाहिलं असेल तर दिवाळीचा बोनस दिला जाणार असल्याची जी काही घोषणा आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. बघा, दिवाळीचा बोनसची घोषणा नव्हती, भाऊबीजेच्या ओवाळणीची घोषणा सरकारने केलेली होती. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना जसं रक्षाबंधनाची त्या ठिकाणी ओवाळणी मी दिली होती, तशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना देखील दिवाळीची जी काही ओवाळणी ती देणार असा त्यांनी शब्द दिलेला होता. आणि त्या शब्द दिल्यानुसार त्यांनी 10 ऑक्टोबरच्या अगोदरच महिलांच्या अकाउंटला जे काही दिवाळीची ओवाळणी आहे, भाऊबीजेची ओवाळणी आहे, दिवाळीचा बोनस आहे तो त्या ठिकाणी जमा केलेला होता. त्यामध्ये आपण पाहिलं असेल सर्व महिलांना 3-3 हजार रुपये जमा झाले होते. जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर 2,40,00,000 महिलांना जे काही पैसे ते वाटप झाले आहेत. 2,40,00,000 महिलांना हे 3,000 रुपये दिवाळीचा जो काही बोनस होता, भाऊबीजेची ओवाळणी होती, ती वाटप करण्यात आलेली होती. आता बघा, ह्या संदर्भात महत्त्वाची माहिती काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच आता ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पाहू शकता बघा, माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार नाही, जाणून घ्या सत्य. तर पाहू शकता बघा, भरपूर दिवसांपासून दिवाळी बोनसची त्या ठिकाणी चर्चा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, परंतु दिवाळी बोनस जो आहे तो मिळणार नाही आहे. तर बघा, संपूर्ण माहिती काय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही निवडक महिलांनाच हा दिवाळी बोनस दिला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. यासाठी काही अटी शर्ती ठेवल्याची चर्चा होती. याबाबत अनेक माध्यमांमध्ये वृत्त देखील झळकले होते. पाहू शकता, अनेक माध्यमांनी जी काही बातमी ती दाखवली होती दिवाळीच्या बोनसच्या संदर्भात. मात्र आता दिवाळी बोनसचे हे वृत्त खोटं आहे आणि सरकारकडून अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. पाहू शकता बघा, ऑफिशियली महिला व विकास विभाग जो आहे, म्हणजे ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना चालवली जाते त्याच विभागाने सांगितलेले की अशा पद्धतीची कुठलीही जी काही घोषणा आहे ती झाली नाही आहे आणि अशा पद्धतीचा कुठलाही दिवाळी वगैरेचा बोनस सरकारतर्फे दिला जाणार नाही आहे, याची माहिती स्वतः ह्या ठिकाणी आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांनी यावर विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला दिवाळीचा जो काही बोनस मिळणार असल्याची बातमी आहे ती त्या ठिकाणी खोटी आहे. दिवाळी बोनस वगैरे काही मिळणार नाही. पुढे बघा, खरं तर माझी लाडकी बहीण योजनेत 4थ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रितपणे 3,000 रुपये जे ते जमा करण्यात आले. बघा, तुम्हाला 3,000 रुपये देण्यात आले होते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती आणि ते पैसे तुम्हाला अगोदरच दिलेले आहेत, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर. सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठलाही निधी जो आहे तो वाटप करता येत नाही. त्यासोबतच तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे पैसे दिल्यामुळे सरकार देखील तुम्हाला लगेचच पैसे जे ते देणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचा निधी मिळाल्यामुळे सरळ आता तुम्हाला जे काही पैसे मिळतील ते डायरेक्टली डिसेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्ये पैसे देण्याचं देखील जे काही नवीन सरकार येईल ते सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला बोनस वगैरेची काहीही घोषणा जी सरकारने केलेली नाही आहे. आता पुढे बघा, आपण या ठिकाणी पाहूया काय महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. 3,000 रुपयांसह महिलांना 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे काही निवडक महिलांनाच हे पैसे मिळणार असल्याचं बोलले जात होतं. यासाठी काही अटी शर्ती देखील ठेवण्यात आल्या होत्या. पाहू शकता बघा, या ठिकाणी काही विशेष महिलांनाच हे पैसे दिले जातील असं सांगण्यात आलं होतं. बघा, जर आपण पाहिलं तर जवळपास 2,40,00,000 महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. म्हणजेच जर दिवाळीचा बोनस मिळणार असता तर तो 2,40,00,000 महिलांना मिळाला असता. त्यामुळे महिलांना ही बातमी जी आहे ते महिलांनी त्या ठिकाणी लॉजिक लावून समजून घ्यायचे की ही बातमी खोटी आहे. आता बघा, जसे ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचित आहे त्या
महिलांनी योजनेतून कमीत कमी 3 महिन्यांचा लाभ घेतला आहे, अशा अटी काही होत्या. काय अटी होत्या? पहिली अट होती तुमचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव पाहिजे. दुसरी अट कमीत कमी तुम्ही 3 महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे, म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला कमीत कमी मिळालेले पाहिजे. तिसरी अट होती तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक असायला पाहिजे. आणि चौथी अट तुम्ही योजनेच्या अटी व शर्तींचं पालन करत आहात, तर तुम्ही या जो काही बोनस आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात असं सांगितलं. बघा, अशा महिलांनाच 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. अनेक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले होते, त्यामुळे 2,500 रुपयांच्या दिवाळीचे जे काही बोनस आहे त्या बोनसची वाट पाहत होत्या. पण हे पैसे कधी मिळणार आहेत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. बघा, पैसे कधी मिळणार याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आणि जर तुम्ही पाहिलं तर आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, अशा पद्धतीच्या तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो आहे, जुलैपासून ते आत्तापर्यंत मी लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स, सर्व अपडेट्स तुम्हाला, छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाले. जुलैपासून मी तुम्हाला अपडेट्स देतो आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. जास्तीत जास्त तुम्हाला पैसे किंवा योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल, कसा मिळवून देता येईल यासाठी मी प्रयत्न करत होतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करत आलेलो आहे. त्यामुळे दिवाळीचा जो काही बोनस आहे त्याची माहिती देखील खोटी आहे हे देखील मी तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो. परंतु महिला माता भगिनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारतात, दादा आम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार आहे, कधी मिळणार, केव्हा मिळणार, अशा पद्धतीची माहिती महिलांतर्फे विचारली जाते. त्यासोबतच बघा, वेगवेगळ्या ज्या काही योजना महिलांसाठी राबवल्या जातात त्याची देखील माहिती आपल्या चॅनलवर अगोदरच एक ना अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी तुमच्यासाठी बनवून ठेवलेले आहेत. परंतु महिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे त्या महिलांना ते व्हिडिओ जे आहेत ते पोहोचत नाही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला ते जे काही व्हिडिओ आहेत ते पाहता येतील. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आता बघा, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. बघा, ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या विभागानेच या ठिकाणी सांगितलं आहे की ही जी काही वृत्त, ही जी काही बातमी आहे ती खोटी आहे. तसेच याबाबतचा कोणताही शासन निर्णय झाला नसल्याची माहिती देखील दिली. बघा, कुठलाही GR याबाबतचा आलेला नाही आहे. जर तसा GR आला असता तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला तो GR पाहायला मिळाला असता दिवाळी बोनसच्या संदर्भात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगत असेल बोनस वगैरे तर त्यांना सरळ त्या ठिकाणी GR वगैरे तुम्ही विचारू शकता. तर बघा, दिवाळी बोनस मिळणार नाही स्पष्टपणे. लाडक्या बहिणींना 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झाला नसल्याचं अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिलांना दिवाळीत कोणत्याही प्रकारचा 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार नाही आहे. बघा, जर समजा ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे निधी द्यायचा असेल तर त्या संदर्भात अगोदर घोषणा केली जाते आणि त्यानंतर तो निधी मिळतो. सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही पैसे वाटपासंदर्भात घोषणा सरकारला करता येत नाही किंवा जो काही निधी असेल योजनांचा तो देखील सरकारला तो निधी देता येत नाही. आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाने देखील आदेश दिलेले आहेत की ज्या काही मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना आहेत त्या आर्थिक योजना तात्काळ त्या ठिकाणी थांबवाव्यात, अशा पद्धतीचे आदेश दिल्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील तुर्तास त्या ठिकाणी थांबवण्यात आली आहे. तुर्तास म्हणजे 23 नोव्हेंबरपर्यंत लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, जे सरकार स्थापन होईल ते सरकार त्या ठिकाणी पुढचा निर्णय घेणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. दिवाळीचा बोनस वगैरे तुम्हाला मिळणार नाही. सर्व माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.